बोरीबगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व परीक्षा पॅड वाटप। बोरीबगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उपसरपंच अनिल अगलावे यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात शाळेतील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या परीक्षा पॅडचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले। यावेळी शाळेचे शिक्षक वृंद, मान्यवर पाहुणे, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवण्याचा सल्ला देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून गावकऱ्यांकडून उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे। आज भारतीय लोकशाही परंपरेतला राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिन सोहळा बोरीबगाव या गावामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे। या गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक या प्रभात फेरीमध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थित होते। शाळेतील ध्वजारोहणानंतर ग्रामपंचायतचे ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर रमाबाई नगर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं, यांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आले आणि तिथं संविधान म्हणण्यात आले। या शाळेसाठी सर्व विद्यार्थ्यांना छान पद्धतीचे पॅड उपसरपंच अनिल साहेबराव आगलावे यांनी दिलेले आहेत। तसेच दुसरा सामाजिक उपक्रम म्हणजे गावामध्ये 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार किंवा नोकरीला नव्याने लागलेले किंवा अगोदर लागलेले यांची प्रेरणा सर्व चिमुकल्यांना व्हावी या दृष्टिकोनातून त्यांच्यातर्फे त्यांचा सत्कार होणार आहे। हा सुद्धा कार्यक्रम एक सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी हाती घेतलेला आहे। तसेच मी गावकरी मंडळींना आवाहन करतो की त्यांनी या शाळेतील विद्यार्थ्याच्या शिक्षणाला गती देण्यासाठी, मग ते माझ्या शाळेतील असो किंवा वसमत येथील दुसऱ्या शाळेत जाणारे असो, त्या सर्वांना गती देण्यासाठी आणि गावामध्ये एक शैक्षणिक वातावरण तयार व्हावं या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे। कारण शिक्षण हे सगळ्या गोष्टीवरला उपाय आहे। जो शिकन तो या भविष्य काळामध्ये टिकेल। त्यामुळं गावामध्ये आपल्या सुजलाम सुफलाम आहे, तसंच शिक्षणामध्ये आपलं गाव सुजलाम सुफलाम होऊ शकतं। हा विचार प्रत्येकाच्या मनात ठेवा। इथं आलेल्या कर्मचाऱ्याला मोकळ्या पद्धतीनं काम करू द्या आणि तरच ते मोकळ्या पद्धतीनं काम केलं तर इथं ते सुद्धा काम करू शकन। या गावाने चांगल्या पद्धतीची साथ देण्याचं काम आम्हाला इथं केलेलं आहे शाळेला। यापुढेही सर्व सरपंच असेल, उपसरपंच असतील, आमच्या समितीच्या अध्यक्षा अनुसयाबाई ज्ञानदेव भारती असतील, तसेच उपाध्यक्षा नीताताई आगलावे असतील, आमच्या समितीच्या सर्व सदस्य असतील, सदस्य पुरुष असतील, या सर्वांनी आम्हाला भरघोस असं सहकार्य केलेलं आहे। भविष्य काळामध्ये मी व माझे सहकारी तुरवाड सर आणि आमच्या जगताप मॅडम निश्चितच एक प्रामाणिक प्रयत्न या शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी, या गावाला लोकशिक्षणाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी योग्य पद्धतीनं काम करूया। सरपंच कामाजी पानपट्टे आणि उपसरपंच अनिल साहेबराव आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा आम्ही पुढे जाणार आहोत। आमची अंगणवाडी सुद्धा चांगली आहे। रेखाताई आणि त्या आमच्या ताई खूप छान काम करतात। या गावाला अशी राजकीय वारसा सुद्धा आहे, असाच परंपरा लाभावी। हे माजी पंचायत समिती सदस्य बालाजीराव भारती, तसेच माजी पंचायत समिती सखाराम माणिकबुवा भारती, तसेच गोरख पाटील, त्याचबरोबर माजी अध्यक्ष आमचे रंगनाथ सटवाजीराव आगलावे, चेअरमन मारुतरावजी आगलावे, इतर दुसरे मारुतराव, या सर्वांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे। असं सर्वांनी या
एक गाव एक कुटुंब समजून, शाळा एक त्याच्यातला घटक समजून शाळा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावी. शाळा पुढे नेली तरच भविष्यामध्ये या बोरीबगावचे नागरिक जे आहेत ते छान पद्धतीनं काम करू शकतात. या ईश्वाची आम्ही लेकरे, बोरीबगावचे गुण गाऊया सारे, परंपरा शिवशाहीची नेऊया पुढे, हाच विचाराचा जागा या पवित्र असलेल्या बोरीबगावच्या मातृभूमीमध्ये, या पवित्र भूमीमध्ये आहे. तो जागा प्रत्येकाने मनात ठेवूया. आणि आजच्या या पॅड वाटपाच्या कार्यक्रम केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर आता गुणवंताचा कार्यक्रम होणार आहे. तर सर्वांचे मी या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास आपण उपस्थिती दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत, जय तिरंगा. धन्यवाद.